कर्मयोगाचा आदर्श. वेदांत दर्शनातील ही एक अत्यंत उदार आणि उदात्त कल्पना आहे. आपण भिन्न भिन्न मार्गांनी त्या एकाच अंतिम ध्येयाप्रत जाऊन पोहोचू शकतो. हे मार्ग स्थूलदृष्ट्या 4 आहेत असं मानता येईल. पहिला कर्ममार्ग, दुसरा भक्तिमार्ग, तिसरा योगमार्ग आणि चौथा ज्ञानमार्ग. पण त्याचबरोबर आपण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की ते सर्व परस्परांहून पृथक मात्र नाहीत. प्रत्येकाचाच इतरात अंतर्भाव होत असतो. हे विभाग केवळ प्राधान्याच्या किंवा प्राबल्याच्या दृष्टीने केलेले आहेत. कारण असं असणं जात्याच शक्य नाही की एखाद्यात कर्म करण्याव्यतिरिक्त इतर कोणतीच शक्ती नसते, किंवा भक्तीखेरीज आणखी काहीच नसतं, किंवा ज्ञानाखेरीज दुसऱ्या कशाचंच अस्तित्व नसतं. असा प्रकार या सृष्टीत आपल्याला कधीही आढळणं शक्य नाही. मनुष्यात प्राधान्याने वसत असलेल्या विशिष्ट प्रवृत्तीच्या अनुरोधानंच हे विभाग कल्पिले गेले आहेत. आपण हे पाहिलेलंच आहे की अंती हे 4ही मार्ग आपल्याला एकाच लक्ष्याप्रत पोहोचवून देत असतात. सगळीच धर्ममतं आणि सर्वच साधन पद्धती आपल्याला त्या एकाच अंतिम लक्ष्यस्थानी घेऊन जात असतात. या सर्व मार्गांचं अंतिम लक्ष्य कोणतं हे मी आधीच विशद करण्याचा प्रयत्न केला आहे. मुक्तीच ते लक्ष्य होय. सभोवार दृग्गोचर होणारी अणुपरमाणूपासून ते मनुष्यापर्यंत प्रत्येक वस्तू, अचेतन, प्राणहीन, जड कणापासून ते वसुधा तलावरील सर्वोच्च वस्तू जो मानवात्मा, तिथपर्यंत सर्वच मुक्तिलाभासाठी धडपड करीत आहेत. हे आपलं जग म्हणजे वस्तुतः या मुक्तिलाभाच्या प्रयत्नांचंच दृश्य फल होय. समस्त संमिश्र वस्तूतील प्रत्येक परमाणू इतर परमाणूंपासून स्वच्छंदपणे दूर पळण्याचा प्रयत्न करीत आहे. ते इतर परमाणू त्याला धरून ठेवत आहेत. आपली पृथ्वी सूर्यापासून आणि चंद्र पृथ्वीपासून दूर पळण्याचा प्रयत्न करत आहे. सगळ्या वस्तू अशा रीतीने पांगण्याच्या प्रयत्नात आहेत, विकीर्ण होऊ पाहत आहेत. आपण या जगात जे काही भलबुरं पाहतो, या जगात जी काही कार्य किंवा विचार आपल्याला दिसतात, त्या सगळ्यांच्या मुळापाशी जर कुठली एकच एक प्रेरणा असेल तर ती म्हणजे हीच मुक्तिलाभाची आकांक्षा होय. या आकांक्षेने प्रेरित होऊनच साधू संत प्रार्थना उपासना करत असतात आणि चोर दरोडेखोर चोरी आणि दरोडे घालत फिरत असतात. मुक्तिलाभाच्या या आकांक्षेलाच, या मुमुक्षेलाच जेव्हा अनुचित उपायांनी, आडमार्गांनी तृप्त करून घेण्यासाठी आपण धडपडतो तेव्हा ते अशुभ ठरतं. आणि ज्यावेळी योग्य उपायांनी, श्रेष्ठ मार्गांनी मुक्तिलाभासाठी आपण झटतो त्याच वेळी ते शुभ म्हटलं जातं. पण दोन्ही वेळी प्रेरणा मात्र असते एकच, आणि ती म्हणजे मुमुक्षा. साधू आपल्या बंधनमय दशेच्या जाणीवेनी व्याकुळ होत असतो. त्या अवस्थेतून सुटका व्हावी अशी त्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो परमेश्वराची आराधना करतो. चोर ह्या जाणीवेनी व्याकुळ होतो की काही विशिष्ट वस्तू आपल्याजवळ नाहीत. तो अभाव दूर करण्याची, त्या अवस्थेतून सुटका करून घेण्याची तो खटपट करत असतो, आणि हेच त्याच्या चोरीचं मूळ कारण होय. चेतन म्हणा की अचेतन म्हणा, निखिल प्रकृतीचं एकमेव लक्ष ही मुक्तीच. कळत नकळत समस्त जगतच या मुक्तिलाभासाठी धडपड करत आहे. अर्थात साधू ज्या मुक्तीच्या अनुसंधानात असतो ती चोर शोधत असलेल्या मुक्तीहून केव्हाही अगदीच भिन्न असते. आणि म्हणूनच दोघांच्या प्रयत्नांना फळही निरनिराळं येत असतं. स्वतःला प्रिय असलेल्या मुक्तिलाभाच्या प्रयत्नात साधूला अनंत, अपार, अनिर्वचनीय आनंदाची प्राप्ती होते, तर चोराला हवी असलेली मुक्ती त्याला अधिकच बंधनात अडकवण्यास कारणीभूत होत असते. सर्वच धर्मात आपल्याला या मुक्तिलाभार्थ प्रयत्नांचा आविष्कार होत असलेला आढळून येईल. ही मुक्तिकामनाच समस्त नीतिमत्तेचा आणि निस्वार्थपरतेचा पाया आहे. निस्वार्थपरता म्हणजे मी हे क्षुद्र शरीर आहे या भावनेच्या पलीकडे जाणं. एखादा मनुष्य सत्कर्म आचरू लागतो, परोपकार करू लागतो, याचा अर्थ हाच की तो आता इतप्पर मी आणि माझे याच्या संकुचित कक्षेत घुटमळू इच्छित नाही. तसंच या स्वार्थपरतेची शीव ओलांडून फक्त इथवरच जाता येईल, यापुढे नाही, असा काही मज्जाव किंवा एखादी ठराविक मर्यादा नाही. स्वार्थत्याग अनंत असू शकतो, त्याला आपण मर्यादा घालू शकणार नाही. सर्वच श्रेष्ठ नीतिशास्त्र संपूर्ण स्वार्थत्यागच चरम आदर्श होय असा प्रचार करत असतात. आता समजा
की एखाद्यानं ही संपूर्ण स्वार्थत्यागाची अवस्था प्राप्त करून घेतली, मग त्या अवस्थेच्या लाभानंतर त्याचं काय होईल? होईल हेच की मग तो एक क्षुद्र असा राम किंवा श्याम राहणार नाही, त्याला अनंतत्वाची, असीम व्यापकत्वाची प्राप्ती होईल. त्याचं आधीचं ते क्षुद्र व्यक्तित्व पूर्णपणे लयाला जाईल, तो अनंत स्वरूप होऊन जाईल. आणि अनंत स्वरूपाची ही प्राप्तीच वस्तुतः सर्व धर्मांचं आणि सर्व तात्विक किंवा नैतिक उपदेशांचं एकमेव लक्ष्य होत. हेच तथ्य तत्वज्ञानाच्या परिभाषेत मांडलं तर व्यक्तित्ववादी लोकांच्या अंगावर शहारे येतात. पण नीतीचा प्रचार करू जाता ते स्वतःही अखेरीस त्याचाच पुरस्कार करत असतात हे त्यांच्या लक्षात येत नाही. ते देखील निस्वार्थपरतेची काही एक सीमारेषा आखून देत नाहीत. फक्त इतकंच निस्वार्थ झालं पाहिजे असं तेही म्हणत नाहीत. कल्पना करा की एखादा माणूस या व्यक्तित्ववाद्यांच्या साधना पद्धतीनं संपूर्णतः अनासक्त किंवा पूर्ण निस्वार्थ झाला. आता मला सांगा, मग त्याच्यात आणि इतर संप्रदायातील पूर्ण सिद्ध व्यक्तीमध्ये आपण कसा काय फरक करू शकणार आहोत? तो त्यावेळी अखिल विश्वासी एक होऊन गेलेला असतो आणि असं विश्वात्मैक्यच सर्वांचं अंतिम लक्ष होय. फक्त या बिचाऱ्या व्यक्तित्ववाद्यांना स्वतःच्या विचारसरणीच्या अंतिम सिद्धांतापर्यंत तिचं अनुसरण करण्याचं साहस होत नसतं, इतकंच काय ते. मानव जीवनाचं अंतिम लक्ष, जी मुक्ती, तिचा निस्वार्थ कर्माच्या द्वारे लाभ करून घेणं हाच कर्मयोग होय. आणि म्हणूनच प्रत्येक स्वार्थपूर्ण कार्य त्या चरम अवस्थेप्रत पोचण्याच्या आपल्या गतीला अवरोध करीत असतं. आणि त्याच्या उलट प्रत्येक निस्वार्थ कर्म आपल्याला त्या ध्येयाप्रत घेऊन जात असतं. एवढ्यासाठी नीतीची ही एकमेव व्याख्या करता येईल की जे म्हणून स्वार्थपर ते नीतीविरुद्ध आणि जे निस्वार्थपर तेच नीतीसंगत होय. पण या पलीकडे जाऊन आपण जर तपशिलाकडे वळून एखाद्या विशिष्ट कर्तव्याचं नैतिक मूल्यमापन करू लागलो तर मात्र ती गोष्ट तितकीशी सोपी नसल्याचं आपल्या प्रत्ययाला येईल. उदाहरणार्थ, मी आपल्याला आधीच सांगितल्याप्रमाणे अवस्थाभेदानं पुष्कळदा कर्तव्य भिन्न भिन्न होऊन तपशिलात फरक पडत असतो. एकच कार्य एका विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वार्थपर तर दुसऱ्या एखाद्या परिस्थितीमध्ये निखालस निस्वार्थपर ठरणं शक्य आहे. आणि म्हणून कर्तव्याची आपण फक्त एक सर्वसामान्य व्याख्याच देऊ शकतो. आणि म्हणून एखाद्या विशिष्ट कार्याचं कर्तव्यत्व केव्हाही देशकाल पात्र आदी विचारात घेऊनच जोखावं लागेल. एकाच प्रकारचं आचरण एखाद्या देशामध्ये नीतिसंगत समजलं जाईल तर दुसऱ्या एखाद्या देशात तेच अतिशय अनैतिक ठरेल. कारण विभिन्न देशातली परिस्थिती भिन्न भिन्न असते. आपण पाहिलंच आहे की समस्त प्रकृतीचं अंतिम लक्ष्य मुक्तीच होय. आणि ही मुक्ती फक्त संपूर्ण निस्वार्थपरतेनेच लाभत असते. प्रत्येक स्वार्थशून्य कार्य, प्रत्येक स्वार्थशून्य विचार आणि प्रत्येक स्वार्थशून्य वाक्य आपल्याला त्या आदर्शाकडे घेऊन जात असतं. आणि म्हणूनच ती सर्व नीतिसंगत आहेत. तद्वतच ही व्याख्या ही सर्वच धर्ममतांना किंवा सर्वच नीतिप्रणालींना लागू पडत असल्याचं तुम्हाला आढळून येईल. अर्थातच नीतिनियमांच्या मुळासंबंधी निरनिराळ्या देशामध्ये निरनिराळी धारणा असणं शक्य आहे. काहींच्या नीतिप्रणालीनुसार नीतितत्व एखाद्या महान पुरुषापासून म्हणजेच परमेश्वरापासून प्राप्त झालं आहे असं मानण्यात येतं. मनुष्यानं अमुक कर्म का करावं आणि तमुक का करू नये असं जर तुम्ही त्यांना विचारलं तर तुमच्या प्रश्नाला ते एवढंच उत्तर देतील की तशी ईश्वराची आज्ञा आहे. याप्रमाणे त्यांच्या नीतितत्वाचं मूळ काहीही असलं तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांच्याही नीतिप्रणालीतील मध्यवर्ती कल्पना एकच असते आणि ती म्हणजे स्वतःचा विचार न करणे, मीचा त्याग करणे. आणि तरीही मौज अशी की नीतिमत्तेसंबंधी एवढी उच्च धारणा बाळगूनही पुष्कळांना स्वतःच्या क्षुद्र व्यक्तित्वाचा त्याग करावा लागेल या विचारांनी धडकी भरत असते. स्वतःच्या क्षुद्र व्यक्तित्वाला अशा रीतीने कवटाळून बसणाऱ्या इस्माला मला इतकंच म्हणायचंय की त्यांनी अशी एक व्यक्ती मनात आणावी की जी पूर्णपणे निस्वार्थ होऊन गेलेली आहे, जिच्या हृदयात स्वतःविषयीच्या विचारांना मुळीच थारा नाही, जी स्वतः करता म्हणून कोणतंही कर्म करत नाही किंवा जी स्वतःसाठी म्हणून कधी एक अवाक्षर देखील तोंडावाटे काढत नाही. आणि मग तिचे स्वत्व कुठे आहे हे त्यांनी मला सांगावं. कारण जोवर ती व्यक्ती स्वतःसाठी विचार करतेय, कर्म करत आहे किंवा बोलतेय, तोवर तिच्या स्वत्वाची तिला जाणीव. पण तीच जर तिला केवळ दुसऱ्यांची जाणीव राहील, केवळ जगाचं आणि जगातील सर्वांचं भान राहील, तर मग ती स्वतः कुठे आहे? अशा वेळी तिचं स्वत्व
पूर्णपणे अस्ताला गेलंय असंच म्हणावं लागेल. अतएव कर्मयोग ही निस्वार्थपरता आणि सत्कर्म यांच्याद्वारे मुक्तिलाभ करून घेण्याची एक विशिष्ट नैतिक आणि धार्मिक प्रणाली आहे. कर्मयोगाच्या कोणत्याही प्रकारच्या धर्ममतावर विश्वास असण्याची गरज नाही. फार काय, पण प्रत्यक्ष ईश्वरावरही त्याचा विश्वास नसला तरी सुद्धा काहीही अडायचं नाही. तो आत्म्याचं अनुसंधान करो वा न करो, कोणत्याही प्रकारचं तात्विक चिंतन करो किंवा न करो, कशानेही काहीही बिघडणार नाही. त्याच्यासमोर निस्वार्थतेची प्राप्ती हे त्याचं स्वतःचं असं एक विशिष्ट ध्येय असतं आणि ते त्याला स्वतःच्या प्रयत्नांनीच प्राप्त करून घ्यायचं असतं. त्याच्या जीवनाचा प्रत्येक क्षण प्रत्यक्ष अनुभवाने उजळून जायला हवा, कारण जी समस्या सोडवण्यासाठी ज्ञानी आपल्या तर्कबुद्धीचा आणि स्फूर्तिमय अंतःप्रज्ञेचा उपयोग करत असतो किंवा भक्त आपल्या भक्तिप्रेमाचा उपयोग करत असतो, तीच समस्या त्याला कोणत्याही मताचं किंवा वादाचं सहाय्य न घेता केवळ कर्मानं सोडवायची असते. आता यापुढचा प्रश्न असा की हे कर्म म्हणजे काय? जगाचं हित करण्याच्या या खटाटोपाचा तरी अर्थ काय? आपण या जगाचे खरोखर काही हित करू शकतो का? या प्रश्नाचं उत्तर होय आणि नाही असं उभयात्मकच द्यावं लागेल. हिताचा अर्थ पूर्ण हित असा असेल तर या प्रश्नाला नकारार्थी उत्तर द्यावं लागेल. पण सापेक्ष किंवा मर्यादित अर्थाने मात्र आपण जगाचं हित करू शकू. या जगाचे कायमचं किंवा चिरस्थायी हित करणं कदापिही शक्य नाही. कारण तसं शक्य असतं तर मग आपलं हे जग आहे असं राहिलंच नसतं. आपण एखाद्या व्यक्तीची भूक 5 मिनिटांसाठी भागवू शकू, पण ती व्यक्ती परत भुकेली होणारच. आपण दुसऱ्याला जे काही सुख देऊ ते सगळं तात्पुरतं असणार. स्वभावतःच पुन्हा पुन्हा परतणाऱ्या या सुखदुःखरूपी ज्वराचा कायमचा उपशम कोणीच करू शकणार नाही. आपण जगाला कोणत्याही बाबतीत कधी कायमचं सुखी करू शकणं संभाव्य आहे का? समुद्रामध्ये कुठे ना कुठे खोल खळगा पडल्याखेरीज लाट उठणं कधीतरी शक्य आहे का? भोगत्यांची गरज आणि त्यांची भोग लालसा आणि जगातील भोग्य वस्तूंची गोळाबेरीज यांचं प्रमाण नेहमी सारखंच राहत आलेलं आहे. त्या गोळाबेरजेत भर घालणं शक्य नाही किंवा ती कमी करणंही शक्य नाही. जगातील सर्व शक्तींची समष्टी किंवा गोळाबेरीज सर्वदा समान असते. ती कधीच वाढत घटत नाही. आपल्याला अवगत असलेल्या मनुष्य जातीचा आज तागायतचा इतिहास लक्षात घ्या. काय दिसतं आपल्याला? तीच सनातन सुखदुःख, तेच कायमचे सामाजिक उच्च नीचतेचे स्तर. कुणी अमीर, कुणी फकीर, कुणी उच्च, कुणी हीन, कुणी रोगी, कुणी निरोगी. फिरून फिरून तेच तेच. प्राचीन काळी इजिप्त, ग्रीस किंवा रोमच्या निवासियांची जी अवस्था होती, हुबेहूब तीच आज अमेरिकेतील तुम्हा रहिवाशांची आहे. जगाचा इतिहास जेवढा म्हणून आपल्याला ज्ञात आहे तेवढ्यावरून हेच दिसून येतं की माणसाची अवस्था सदा सर्वदा सारखीच आहे. आणि त्याचबरोबर परत हेही दिसून येतं की सुखदुःखाच्या या अपरिहार्य विषमतेबरोबरच ती विषमता कमी करण्याचा प्रयत्नही चिरकाल चालूच आहे. इतिहासाच्या प्रत्येक कालखंडात अशा अगणित नरनारींच्या पावनकथा ऐकायला मिळतात की ज्यांनी दुसऱ्याच्या जीवनाचा मार्ग सोपा आणि निष्कंटक करण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलेलं आहे. पण काय त्यातील कुणाला आणि कितपत बरं यश मिळालंय? आपण केवळ चेंडू इथून तिथे फेकण्याचाच खेळ खेळू शकतो. आपण दुःखाला शरीरापासून हुसकून लावावं तर ते आपल्या मनात जाऊन हजर होतं. हे सगळं अगदी त्या डांटे कवीनं रेखाटलेल्या नरकाच्या चित्रासारखं आहे. त्यात असं वर्णन आहे की तिथे काही कृपण माणसांना सोन्याचा एक भला जंगी गोळा देण्यात आला होता आणि तो त्यांना एका पहाडावर चढवायचा होता. ढकलत ढकलत त्याने थोडा वर चढवताच तो परत खाली घरंगळत असे. संसार चक्राची ही असलीच गत आहे. सत्ययुगासंबंधीचं आपलं सगळं बोलणं शाळकरी पोरांसाठी सुरस गोष्टी म्हणून उपयोगी पडू शकेल खरं, पण त्यात त्याहीपेक्षा अधिक काही तथ्य नाही. आणि गंमत ही की ज्या सगळ्या जातींनाही सत्ययुगाची स्वप्न पडत असतात त्याबरोबरच त्यांची अशीही ठाम समजूत असते की ते युग त्यांच्या स्वतःच्याच अधिकाधिक पथ्यावर पडणार आहे, त्यामुळे त्यांचंच सगळ्यांपेक्षा जास्त भलं होणार आहे. सत्ययुगाबद्दल किती विलक्षण निस्वार्थ कल्पना ही. या साऱ्यातून निष्कर्ष रूपाने हाच सिद्धांत निघतो की आपण या जगातील सुखाची वाढ करू शकत नाही किंवा त्यातील दुःखातही भर घालू शकत नाही. जगातील व्यक्त शक्तींची गोळाबेरीज नेहमी सारखीच असणार. आपण तिला केवळ इकडून तिकडे आणि तिकडून इकडे ढकलत असतो, पण ती नेहमी समानच राहील.
कारण असं असणं हा मुळी तिचा गुणधर्मच आहे. ही भरती आणि ओहोटी, हा चढ उतार, हा जगाचा स्वभावच आहे. वस्तुस्थिती अशी नाही असं म्हणणं म्हणजे मृत्यूशून्य जीवन असू शकतं असं म्हणण्यासारखं तर्क विसंगत आहे. मृत्यूशून्य जीवन जर खरोखर अस्तित्वात येऊ शकेल तर आपण उत्थानाला पतनाहून अलग करू शकू. पण मृत्यूशून्य जीवन म्हणजे अर्थशून्य बडबड किंवा वदतो व्याघातच होय. कारण जीवन म्हणजे सतत मृत्यू. हा दिवा सारखा जळतो आहे आणि तेच त्याचं जगणं. जीवन हवं असेल तर त्यासाठी प्रतिक्षणी मरावं लागेल. जीवन आणि मृत्यू ही एकाच गोष्टीची दोन विभिन्न रूपं आहेत. भिन्न दृष्टिकोनातून पाहिल्यामुळे ती भिन्न भिन्न वाटत असतात. जीवन आणि मृत्यू म्हणजे एकाच लाटेचे उत्थान आणि पतन होय. आणि त्या दोघांची मिळूनच एक पूर्ण वस्तू होत असते. कोणी पतनाकडे पाहतो आणि निराशावादी बनतो, तर कोणी उत्थानाकडे पाहून आशावादी होतो. लहान मुलगा शाळेत जात असतो. आईबाप त्याची सगळी काळजी वाहत असतात. त्यांच्या प्रेमाच्या शीतल छत्राखाली त्याला सगळं काही सुखदायक वाटत असतं. त्याच्या गरजा अगदी साध्या असतात. तो एक निर्भेळ आशावादी असतो. पण तोच एखादा म्हातारा घ्या, आयुष्यात टक्के टुणपे खाऊन निरनिराळ्या अनुभवांनी शहाणा होऊन कितीतरी शांत झालेला असतो. त्याची रग चांगली जिरलेली असते. प्राचीन जातीचंही असंच आहे. चहूकडे केवळ पूर्वगौरवांचे ध्वंसावशेष दृष्टीला पडत असल्यामुळे त्या जाती तरुण नवोदित जातींपेक्षा कमी आशावादी असणं अगदी स्वाभाविक आहे. भारतवर्षामध्ये एक म्हण प्रचलित आहे, 1000 वर्षे शहर तेच परत 1000 वर्षे अरण्य. सारखा चढ उतार. लोक ह्या एकूण दृश्याची जी बाजू बघतात त्यानुसारच ते आशावादी आणि निराशावादी बनत असतात. यानंतर आपण समानतेच्या कल्पनेबद्दल विचार करूया. पुष्कळांच्या बाबतीत या असल्या सत्ययुगाच्या धारणा कार्यप्रवर्तक हेतू बनून मोठ्या स्फूर्तिदायक ठरत असतात. पुष्कळशा धर्मातून तर या कल्पनेचा त्या त्या धर्माचा एक अंग म्हणूनच प्रचार केला जातो. त्यांच्या अनुयायांची अशी धारणा असते की स्वतः परमेश्वर जगावर राज्य करण्यासाठी यायचा आहे आणि तसं झाल्यास सर्व भेद पार लयाला जाऊन सगळ्यांची अवस्था अगदी समान होऊन जाईल. असा प्रचार करणारे लोक निव्वळ एककल्ली असतात आणि असले कट्टर एककल्ली लोक खरोखर अत्यंत कळकळीचे असतात यात संशय नाही. ख्रिस्ती धर्माचा प्रचार या एककल्लीपणाच्या आश्रयाने झाला होता आणि म्हणूनच ग्रीस आणि रोममधील गुलामांना त्यांनी इतकी मोहिनी घातली होती. त्यांना असं वाटलं की आता आपल्याला आणखी गुलामीच्या खाईत पिचावं लागणार नाही. आपली खाण्यापिण्याची नुसती चंगळ उडेल आणि एवढ्याचसाठी ते ख्रिस्ती धर्माच्या ध्वजाखाली चोहोबाजूंनी एकत्रित झाले. ज्यांनी या कल्पनेचा पहिल्या प्रथम प्रचार केला ते अर्थातच एककल्ली अज्ञ लोक होते. पण त्यांच्या ठाई विलक्षण कळकळ वसत होती. ज्या कल्पनेचा ते प्रचार करत होते तिच्यावर त्यांना 16 आणे विश्वास होता. सांप्रतकाळी या सत्ययुगाच्या आकांक्षेनी स्वाधीनता, समानता आणि भ्रातृभाव यांचं रूप धारण केलं आहे. हा देखील एककल्लीपणाचाच प्रकार होय. खरीखुरी समानता या जगात कधीच नव्हती आणि कधी असूही शकणार नाही. या इथे आपण सगळे समान होणं शक्यच कसं आहे? ही अशक्य कोटीतील समानता जर खरोखरच अवतीर्ण झाली तर मग सगळ्या जगाचा मृत्यूच ओढवला म्हणून समजा. जगाच्या उत्पत्तीचं आणि स्थितीचं कारण काय? साम्यावस्थेचा भंग किंवा विषमता. जगाच्या आद्यावस्थेत, प्रलयावस्थेतच संपूर्ण साम्यभाव असतो. या सर्व भिन्न भिन्न शक्ती मग कशा उत्पन्न होतात? विरोध, संघर्ष, प्रतियोगिता, प्रतिद्वंद्विता इत्यादींच्या द्वारेच या सगळ्या शक्ती उत्पन्न होत असतात. समजा की हे सगळे भौतिक परमाणू संपूर्ण साम्यावस्थेत आहेत. मग त्यावेळी सृष्टी राहील का? विज्ञान आपल्याला सांगतं की हे शक्य नाही. पाणी हलवा, तुम्हाला आढळून येईल की प्रत्येक जलबिंदू फिरून स्थिर होण्याचा प्रयत्न करतो आहे, एक दुसऱ्याकडे धावतोय. हा जगत प्रपंचही अशाच रीतीने उत्पन्न झाला आहे आणि तदंतर्गत सर्वच पदार्थ आपला नष्ट झालेला साम्यभाव पुन्हा प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतायत. परत वैषम्यावस्था येते आणि तिच्यातून या सृष्टीरूपी मिश्रणाची उत्पत्ती होते. विषमताच जगाचा पाया होय. पण त्याचबरोबर हेही खरं की सृष्टीसाठी जसं साम्यभावाचा भंग करणाऱ्या शक्तीचं प्रयोजन आहे तसंच साम्यभाव प्रस्थापित करणाऱ्या शक्तीचंही प्रयोजन आहे. समस्त प्रतिद्वंद्वी शक्तींची समतोल अवस्था, या अर्थी साम्यभाव या जगात प्रतिष्ठित होणं कधीही शक्य नाही. अशी अवस्था उपस्थित होण्यापूर्वीच जग कुणाही प्राण्यास राहण्यासाठी अजिबात निरुपयोगी ठरून इथे कुणी औषधालाही शिल्लक उरणार नाही. यावरून आपल्याला हेच दिसून येतं
की हे सत्ययुग किंवा हा संपूर्ण साम्यभाव ह्या पृथ्वीतलावर केवळ अशक्य आहे. इतकंच नव्हे तर आपण जर पूर्णपणे ही अवस्था प्रत्यक्षात आणण्यासाठी आटापिटा केला तर लाभ एवढाच होईल की तिच्यामुळे प्रलयाचा दिवस लवकर उगवलेला आपल्याला पाहायला मिळेल. माणसात फरक असतो तो कशामुळे? बुद्धीच्या तारतम्यामुळेच ना. आपण सगळेच जण सारखीच बुद्धी घेऊन जन्माला आलो आहोत असं निदान आज तरी एखाद्या वेडा पेराखेरीज कोणीही म्हणणार नाही. असमान शक्ती घेऊनच आपण सगळे या जगात पाऊल टाकत असतो. काही जण जन्मतःच मोठे तर काही जण जन्मतः मामूली असतात. आणि या जन्मसिद्ध अवस्थांवर काही इलाजही चालण्यासारखा नाही. तुमच्या अमेरिकेचीच गोष्ट घ्या ना. इथे रेड इंडियन लोक शेकडो हजारो वर्षापासून राहत होते आणि जे तुमचे पूर्वज इथे वसाहतींसाठी आले ते अगदी अल्पसंख्य होते. पण केवढा विलक्षण फरक पडला त्यांनी या देशाच्या परिस्थितीमध्ये. सगळा देखावाच बदलून टाकला. सर्वच जर समान असते तर मग त्या इंडियन लोकांनीच का नाही बरं प्रगती केली? का बरं नाही त्यांनी मोठी शहरं वसवली? का बरं ते चिरकाल वन्य पशूंचीच शिकार करत रानोमाळ भटकत होते? कारण हे की तुमच्या पूर्वजांबरोबर या भूमीत एका निराळ्या प्रकारचं बुद्धिबल आणि एक निराळीच पूर्वसंस्कारांची समष्टी आली आणि त्यांच्या प्रभावामुळे हे सगळं घडून आलं. संपूर्ण साम्यभाव म्हणजेच तर मृत्यू. जोपर्यंत हे जग अस्तित्वात आहे तोपर्यंत ही विषमता राहणारच राहणार. प्रलय होऊन कल्प ज्यावेळी संपेल त्यावेळी सत्ययुग किंवा संपूर्ण साम्यभाव प्रस्थापित होईल. त्यापूर्वी मात्र तसं होणं शक्य नाही. पण हे खरं असलं तरी सुद्धा ही साम्यभावाची कल्पना आपल्याला कार्याला प्रवृत्त करणारी एक प्रबल शक्ती आहे यात मात्र काही संशय नाही. जगताच्या सृजनासाठी जशी वैषम्याची गरज आहे तशीच ते वैषम्य घटवण्याच्या प्रयत्नांचीही गरज आहे. वैषम्याच्या अभावी जशी सृष्टी राहणार नाही तशीच फिरून मुक्तिलाभाचा आणि ईश्वरानिकट परत जाण्याचा प्रयत्न नसल्यामुळे सुद्धा सृष्टी टिकणार नाही. या दोन शक्तींच्या कमी अधिक प्राबल्यामुळेच माणसं भिन्न भिन्न प्रकारच्या हेतूंनी प्रेरित होत असतात. काहींचा कल बंधनाकडे तर काहींचा मुक्तीकडे राहणारच. हे विभिन्न कार्यहेतू विद्यमान असणारच आणि हे असंच चिरकाल चालणार. हे चक्रामध्ये चक्र असलेलं जगत्यंत्र मोठं भयंकर आहे. आपला हात त्यात सापडण्याचीच खोटी की आटोपलाच कारभार म्हणून समजा. आपल्यापैकी प्रत्येक जण म्हणत असतो की हे एक कर्तव्य एकदाचं हातावेगळं केलं की झालो निश्चिंत, मग निवांतपणे विश्रांतीच. पण ते थोडं बहुत उरकत नाही. तोच दुसरं एक केव्हाच आपली वाट बघत असल्याचं त्याला आढळून येतं. हे प्रचंड आणि गुंतागुंतीचं विलक्षण जगत्यंत्र आपल्या सर्वांनाच खेचून नेत आहे. त्यातून सुटण्याचे फक्त दोनच मार्ग आहेत. पहिलं म्हणजे या यंत्राशी असलेला आपला संबंध अजिबात तोडून टाकणं हा होय. ते चालू द्या, तुम्ही बाजूला व्हा, सर्व वासनांचा त्याग करा. पण हे म्हणणं फार सोपं आहे. अंमलात आणणं मात्र जवळजवळ अशक्य. 2 कोटी लोकातून एखाद्याला तरी हे जमेल की नाही कोणास ठाऊक. राहिलेला दुसरा मार्ग म्हटला म्हणजे या जगात उडी घेऊन कर्माचं रहस्य जाणून घेणं हा होय. आणि यालाच कर्मयोग म्हणत असतात. या जगत्यंत्राच्या दातेरी चक्रापासून दूर पळू नका. आतच उभे राहून कर्माचं रहस्य समजावून घ्या. आत राहूनच कुशलतापूर्वक कर्म केल्यानेच यातून बाहेर पडता येतं. बाहेर पडण्याचा मार्ग या यंत्रामधूनच आहे. कर्म म्हणजे काय हे आपण आता पाहिलंच आहे. थोडक्यात म्हणायचं म्हणजे ह्या कर्माच्या पायावरच सृष्टीची उभारणी झालेली असून हे कर्मचक्र सतत गरगर फिरतच राहणार आहे. ज्यांचा ईश्वरावर विश्वास आहे त्यांना हे अधिकच चांगलं समजेल. कारण ते जाणत असतात की तुमच्या आमच्या मदतीची गरज पडेल इतका काही ईश्वर असमर्थ पुरुष नाही. आणि हे जग असंच चिरकाल चालणार असलं तरी आपलं ध्येय मात्र मुक्ती आहे. आपलं लक्ष निस्वार्थता आहे. कर्मयोग घोषणा करतो की ते ध्येय ते लक्ष आपल्याला कर्माच्या द्वारे गाठायचंय आणि म्हणून कर्माचं रहस्य जाणून घेणं अगत्याचं आहे. साऱ्याच्या साऱ्या जगाला पूर्णपणे सुखी करण्याच्या मोहक कल्पना एककल्ली लोकांना कार्यप्रवृत्त करण्यासाठी उत्तेजक म्हणून चांगल्या असतीलही. पण आपण हे जाणून असणं इष्ट आहे की एककल्लीपणातून चांगल्याबरोबर तितकंच वाईटही निष्पन्न होत असतं. कर्मयोगाचा तुम्हाला असा रोखठोक सवाल आहे की कर्म करण्यासाठी मुक्तिलाभाच्या स्वाभाविक इच्छेव्यतिरिक्त इतर कोणत्याही हेतूची तुम्हाला काय गरज आहे? साधारण लौकिक हेतूंचा स्वतःला स्पर्शही होऊ देऊ नका. कर्म करण्याचाच तुमचा अधिकार, फळावर तुमचा अधिकार नाही. मनुष्य हे जाणून घेऊन तदनुसार वागण्याचं स्वतःला वळण देऊ शकतो.
असं कर्मयोगाचं म्हणणं आहे. परहिताची भावना एकदा त्याच्या हाडीमासी खेळल्यावर मग तो कोणत्याही बाह्य हेतूच्या मृगजलामागे लागून या संसाररूपी मरुभूमीत इतस्ततः भटकणार नाही. आपण सत्कर्म करूया, कारण सत्कर्माचरण मंगलकारक आहे. स्वर्गाच्या देखील लाभासाठी जो सत्कर्म करतो तो स्वतःला बंधनाच्या खोड्यात अडकवून घेत असतो. असं कर्मयोगाचं असंदिग्ध मत आहे. अगदी अल्प स्वल्प देखील स्वार्थी हेतून प्रेरित होऊन केलेलं कोणतंही कर्म आपल्याला आपलं ध्येय, जी मुक्ती, तिच्यापासून परांगमुख करून आपल्याला अधिकच बंधनात गुंतवत असते. म्हणूनच जीवनयात्रेचा एकमेव प्रशस्त आणि श्रेयस्कर मार्ग म्हटला म्हणजे समस्त कर्मफलांचा त्याग करणं, त्याच्याविषयी अनासक्त होणं हाच होय. आपण हे पक्क जाणून असायला हवं की हे जगत आपण नाही, आपण वस्तुतः शरीर नाही, आपण वस्तुतः कर्म करत नाही. आपण आत्मा आहोत. आपण चिरकाल विश्रांती आणि शांती अनुभवत आहोत. आपण कशानंही बद्ध का म्हणून व्हायचं? संपूर्ण अनासक्त व्हा असं म्हणणं फार सोपं आहे, पण तसं होण्याचा उपाय कुठला? चित्तात अन्य कोणत्याही हेतू न बाळगता आचरलेलं प्रत्येक सत्कर्म हे आपल्याला जखडून ठेवणाऱ्या साखळ्यात नवीन भर घालण्याऐवजी आपल्या पायात लडथडणाऱ्या साखळ्यातील एक एक कडी तोडून टाकत असतं. कसल्याही तऱ्हेच्या मोबदल्याचा विचार मनात न आणता आपण जगात प्रेषित केलेला प्रत्येक सद्विचार संचित होऊन राहील आणि आपल्या बंधन शृंखलेतील कडी मागून कडी तोडून टाकून जोवर आपण अत्यंत पवित्र होऊन जात नाही तोवर आपल्याला हळूहळू अधिकाधिक पवित्र करत राहील. तथापि लोकांना हे सगळं कसं फाजील स्वप्नाळूपणाचं, चमत्कारिक आणि अतिरिक्त तात्विकपणाचं वाटण्याचा संभव आहे. जणू काही या साऱ्यामध्ये व्यवहार्यतेपेक्षा तात्विकतेचाच भाग अधिक आहे असं वाटण्याची शक्यता आहे. गीतेविरुद्ध कितीतरी लिखाण माझ्या वाचण्यात आलं आहे. अनेकांचं असं म्हणणं पडतं की एखाद्या हेतूखेरीज माणसाच्या हातून कोणतंही काम होणं शक्य नाही. या असल्या विरोधकांनी केवळ एककल्लीपणाच्या आणि स्वमतांधतेच्या आवेगात घडून येणाऱ्या निस्वार्थ कार्याखेरीज अन्य कोणत्याही प्रकारचं निस्वार्थ कर्म पाहिलेलंच नसतं आणि म्हणूनच ते असं मत प्रकट करत असतात. बंधूंनो, अखेरच्या उपसंहाराच्या 4 शब्दात मी तुम्हाला अशा एका महापुरुषाची जीवनकथा सांगू इच्छितो की ज्यांनी कर्मयोगाचा हा उपदेश यथार्थपणे कार्यात उतरवला होता. ते महापुरुष म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून शाक्य कुलावतंस भगवान बुद्धदेवच होत. एकमेव त्यांनीच हे सगळं तंतोतंत प्रत्यक्ष आचरून दाखवलं होतं. एक बुद्धदेवांचा अपवाद वगळल्यास जगातील इतर सर्व महापुरुषांना निस्वार्थ कर्म करण्यास बाह्य हेतूंनीच प्रवृत्त केलेलं आहे. त्यांचाच एकमेव अपवाद सोडून जगातील बाकी सर्व महापुरुषांचे 2 वर्ग करता येतील. पहिल्या वर्गातील महापुरुष आपण पृथ्वीवर अवतीर्ण झालेले ईश्वरावतार आहोत अशी घोषणा करत असतात आणि दुसऱ्या वर्गातील महापुरुष स्वतःला फक्त ईश्वराचे प्रेषित किंवा दूत म्हणवत असतात. या उभयतांच्या कार्याची प्रेरणाशक्ती बाहेरूनच येत असते आणि ते केवढीही अध्यात्मक भाषा वापरीनात का बाहेरील जगाकडून पारितोषिक मिळवायची अपेक्षा त्यांच्या ठाई वसत असतेच. बुद्धदेवच फक्त असे एकमात्र महापुरुष होते की ज्यांचं म्हणणं होतं, मी तुमचा तो ईश्वरासंबंधीच्या सिद्धांतांचा काथ्याकूट ऐकू इच्छित नाही. आत्म्यासंबंधीच्या या सगळ्या सूक्ष्म मतमतांतरांचा उगाच किस काढण्यात काय स्वारस्य? चांगलं कर्म करा आणि चांगलं व्हा, तेच तुम्हाला मुक्ती मिळवून देईल. सत्य म्हणून जे काय असेल त्याचा तुम्हाला यानंच लाभ होईल. तथागतांचं म्हणजे बुद्धदेवांचं आचरण सर्व प्रकारच्या वैयक्तिक हेतूंपासून सर्वस्वी मुक्त होतं. आणि दुसऱ्या कोणीवर त्यांच्यापेक्षा अधिक कार्य केलंय? सगळ्या इतिहासात मला एक तरी असं चरित्र दाखवून द्या की जे इतकं लोकोत्तर आहे, जे सगळ्यांपेक्षा इतकं उन्नत आहे. अवघ्या मानवजातीने फक्त हे एकच असलं अलौकिक चरित्र निर्माण केलं आहे की ज्यात सखोल तत्वदर्शनाचा आणि लोकविलक्षण अनुकंपेचा असला ध्यानमंगल लीलाविलास पाहायला मिळतो. या श्रेष्ठ तत्वद्रष्ट्यांनी सर्वोच्च अशा तत्वज्ञानाचा प्रचार केला, पण त्याचबरोबर अगदी क्षुद्रातिक्षुद्र प्राण्यासाठी देखील सहानुभूतीनं त्यांचं विशाल हृदय तळमळत असे. आणि इतकं असूनही त्यांनी स्वतःचं म्हणून कशावरही हक्क सांगितला नाही, कशावरही दावा साबित करण्याचा चुकून सुद्धा प्रयत्न केला नाही. खरोखर तेच आदर्श कर्मयोगी होते. त्यांनीच संपूर्ण हेतुशून्य होऊन कर्म केलं. समग्र मनुष्य जातीचा इतिहास हेच दाखवतो की त्यांच्या एवढा श्रेष्ठ पुरुष या धरणीतलावर अन्य कोणीही जन्मलेला नाही. त्यांच्याशी आणखी कोणाचीच तुलना करता यायची नाही.
हृदयाचा आणि बुद्धीचा असा संपूर्णपणे समन्वय इतरत्र कुठेही आढळून यायचा नाही. त्यांच्या ठायी आत्मशक्तीचा सर्वश्रेष्ठ विकास झालेला आपल्याला दिसून येतो. या पृथ्वीच्या पाठीवर जेवढे म्हणून सुधारक जन्माला आले त्यांच्यामध्ये अग्रपूजेचा आणि सर्वश्रेष्ठ पदाचा मान शाक्यमुनी बुद्धदेवांचाच आहे. त्यांनीच अगदी प्रथम असं म्हणण्याचं साहस केलं की केवळ काही जुन्या पुराण्या हस्तलिखित पोथ्यांचा आधार आहे एवढ्याचसाठी कशावरही विश्वास ठेवू नका. तुमची सगळी जात विश्वास ठेवते आहे एवढ्याचसाठी देखील कशावर विश्वास ठेवू नका. किंवा लहानपणापासून विश्वास ठेवण्याचं वळण मिळालंय म्हणूनही एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. स्वतः सारासार विचार करा आणि असं विश्लेषण केल्यानंतर जर तुम्हाला दिसेल की ती गोष्ट सगळ्यांच्या दृष्टीने हितकारी आणि चांगली आहे तरच मग तिच्यावर विश्वास ठेवा. त्यानुसार वागा आणि इतरांनाही तसं वागण्यासाठी मदत करा. पैशाचा म्हणा, कीर्तीचा म्हणा किंवा आणखी कशाचा म्हणा, कोणताच हेतू हृदयात न बाळगता जो कर्म करतो तोच खरोखर सर्वांपेक्षा उत्तम रीतीने कर्म करत असतो. मनुष्य असं करू शकल्यास बुद्ध बनून जाईल आणि मग त्याच्यामधून कर्माची अशी शक्ती प्रकट होईल की तिच्या योगे या दुनियेची अवस्था पूर्ण बदलून जाऊ शकेल. अशी व्यक्तीच खरोखर कर्मयोगाच्या सर्वश्रेष्ठ आदर्शाचं उज्ज्वल उदाहरण होय.